काल आपलं डायपोल मुवमेंट पर्यंत बघून झालं होतं. डायपोल मुवमेंटला आपण असं काहीतरी म्हणलेलं होतं की जर आपण H सिंगल बॉन्ड Cl मॉलिक्यूल कन्सिडर केला, chlorine is more electronegative, so this shared electron pair is pulled by chlorine, therefore hydrogen gets slight positive charge, chlorine gets slight negative charge. सो पोल्स डेव्हलप झाले त्याच्यावरती, दोन पोल आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याला आपण म्हणणार आहे डायपोल तयार झाला. सो आता डायपोल मोमेंट याचा अर्थ काय करणार आपण, तर डायपोल मोमेंट म्हणजे म्यू विच इज इक्वल टू ॲज अ चार्ज हायड्रोजन वरती डेव्हलप झालाय एक्झॅक्टली तेवढाच चार्ज बट अपोजिट साईन असलेला क्लोरीन वरती डेव्हलप झालेला असतो. सो याचं चार्जची जी काही व्हॅल्यू आहे कुलोम मधली, ती व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय या दोघांमधलं डिस्टन्स आर, याला आपण म्हणणार आहे डायपोल मोमेंट. आता डायपोल मोमेंट जितका जास्त तितका अर्थ काय असणार आहे बघा त्याचा. डायपोल मोमेंट जेवढा जास्त असेल त्याचा अर्थ होणार क्यू ची व्हॅल्यू मोठी झाली, आर ची व्हॅल्यू सुद्धा मोठी झाली. म्हणजे जेवढं आपण चार्ज मोठा घेतोय आणि जेवढं त्यांच्यातलं डिस्टन्स जास्त घेतोय तेवढं डायपोल मोमेंट वाढवतो. म्हणजेच त्याच्यात आपण जास्त पोलॅरिटी आणतो. पोलॅरिटी आणतो म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन जास्त आणतो. आता हे ज्या वेळेला मी म्हणतोय त्यावेळेला पुढचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. बॉन्ड पोलर असेल तरी सुद्धा मोलेक्युल पोलर असेलच याची गॅरंटी नाही. ओके, बॉन्ड पोलर असू शकतो, मोलेक्युल नॉन पोलर असू शकतो अशा वेळेला. आता ही केस HCl ची केस, HCl मध्ये हेच दोन ऍटम्स आहेत, ज्या दोन ऍटम्स मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आलाय. देअरफॉर बॉन्ड इज पोलर, येस इट इज पोलर. आणि मोलिक्युल पोलर आहे का, ते येस मोलिक्युल इज ऑल्सो पोलर, बिकॉज बॉन्ड हाच एक मोलिक्युल तयार केलेला आहे, एकाच बॉन्ड मोलिक्युल तयार झालाय. पण जर एकपेक्षा जास्त बॉन्ड्स असतील तर मात्र एकमेकांचे डायपोल्स एकमेकांना कॅन्सल आउट करू शकतात आणि मग त्याच्यातनं मोलिक्युल हा नॉन पोलर बनू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल BeCl2 एक्झाम्पल बघितलेलं होतं आपण. BeCl2 BeCl2 लिनियर मोलिक्युल आहे. sp हायब्रिडायझेशन, दोन बाजूंना क्लोरीन्स आले. sp हायब्रिडायझेशन म्हणजे हे 180 डिग्री वगैरे वगैरे आपण याच्यात सगळं मेन्शन करून झालेलं आहे याच्या आधी. सो याचा अर्थ काय होत असतो, जर तुम्ही इंडिव्हिज्युअल हा बॉन्ड कन्सिडर केलात, हा बॉन्ड, या बॉन्डचा अर्थ काय होणार आहे, क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन बेरिलियम. सो क्लोरीनने इथले इलेक्ट्रॉन ओढून घेतले. सो दिस क्लोरीन विल गेट स्लाइट निगेटिव्ह चार्ज, बेरिलियम विल गेट स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज. सो हा बॉन्ड पोलर आहे का, तर यस हा बॉन्ड पोलर आहे. सिमिलरली इकडच्या बॉन्डचं काय होईल, हे घेतलं तर याच्यामध्ये परत इकडचा क्लोरीन इलेक्ट्रॉन सोडून घेईल. सो दिस क्लोरीन विल गेट स्लाइट निगेटिव्ह चार्ज आणि या क्लोरीन मुळे आलेला पॉझिटिव्ह चार्ज मी इकडं करतो प्लस प्लस. आता ओव्हरऑल काय झालं, या क्लोरीनने इकडं ज्या स्ट्रेंथनं ओढलंय तेवढ्याच स्ट्रेंथनं या क्लोरीनने इकडं ओढलंय आणि त्याच्यामुळं नेट इफेक्ट हा झिरो डायपोल मुवमेंट असा येतो. झिरो डायपोल मुवमेंट, कारण चार्ज सेपरेशन दिसत नाहीये. चार्ज सेपरेशन क्यूला, क्यूची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचं सेपरेशन नाही झालेलं, कारण इकडं जेवढं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ते इकडं सेम आहे आणि त्याच्यामुळे ते कॅन्सल आउट करतात एकमेकांना. अँड देअरफॉर डायपोल मुवमेंट बिकम्स झिरो. देअरफॉर मोलेक्युल इज नॉन पोलर. बॉन्ड पोलर आहे का यातला, हा बॉन्ड पोलर आहे का, बॉन्ड पोलर आहे. हा बॉन्ड पोलर आहे का, ते यस पोलर आहे, बट मोलेक्युल इज नॉन पोलर. सगळ्यांना लक्षात आलेलं असेल बहुतेक. सो सेम लाईन वरती आपल्याला ही एक्सप्लेनेशन द्यायचे आणि एक्झामच्या दृष्टीनं जसं लिहायला लागेल त्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू. गुड, फर्स्ट घ्या बरं, डायपोल मोमेंट ऑफ BF3 इज झिरो, एक्सप्लेन.
और याचाच अर्थ काय होत असतो, BF3 इज नॉन पोलर. एक्सप्लेनेशन द्यायचे. काय अर्थ होईल बघा याचा. 120 डिग्री अँगल आहे. काय अर्थ होईल, समजा आपण कन्सिडर केलं, हा फ्लोरीन घेतला, हा आता जो मी रेड करतोय तो हा बॉन्ड घेतला, तर फ्लोरीन कुठल्या डिरेक्शनला ओढणार आहे इलेक्ट्रॉन्सला, या डिरेक्शनला. पण जर आपण उरलेल्या दोघांचे रिझल्टंट वेक्टर्स बघितले, म्हणजे याचा रिझल्ट, याचा आणि याचा रिझल्टंट वेक्टर बघितला डायपोल मुवमेंटचा, तर तो असा येईल. म्हणजे हा रिझल्टंट डायपोल मुवमेंट या दोघांचा आणि या बॉन्डचा एकमेकांना कॅन्सल आउट करतील. काय बोलताय, कळतंय ना सगळ्यांना? असे कुठलेही दोन बॉन्ड्स घेतले तर त्या कुठल्याही दोन बॉन्ड्सचा रिझल्टंट वेक्टर हा तिसऱ्या बॉन्डच्या नॉर्मल डायपोल मुवमेंटला कॅन्सल आउट करणार आहे. हे आपल्याला दाखवताना असं दाखवायचं असतं, एरो काढायचा आणि इथं मागच स्लाइड एक लहान लाईन काढायची, म्हणजे ते डायपोल मुवमेंट दाखवतोय असा त्याचा अर्थ होत असतो.
सर सर मला फोर्थ स्टेप नाही कळाली. फोर्थ स्टेप नाही कळत. मी काय म्हणतोय, हा फ्लोरीन एका डिरेक्शनला ओढेल का नाही इलेक्ट्रॉन्सला? सांग सांग. याची या फ्लोरीनची ओढण्याची डिरेक्शन कुठली असेल? फ्लोरीनच्या साईडला ओढेल, बरोबर आहे. हा सर. म्हणजे हे जे दाखवलं आहे बरोबर आहे का रे? हो सर. आणि उरलेल्या दोघांनाचा विचार करायचा आहे, उरलेल्या दोघांचा. हा इकडं ओढतोय, हा इकडं ओढतोय. हे जर वेक्टर्स असतील तर त्यांचा रिझल्टंट वेक्टर असा येईल का नाही? ओके सर. म्हणजे हा रिझल्टंट वेक्टर याला ऑपोजिट आहे ना? हा सर. आलं लक्षात? त्यामुळे ते कॅन्सल आउट करतात. ओके सर. डिलीट करतो. सर एक मिनिट. ओके ओके. हो सर झालं. हा बघा नेक्स्ट करूया. बघा बरं, डायपोल मोमेंट ऑफ BeCl2 इज 0. एक्सप्लेन. आता हरकत आहे, मग अशी एक्सप्लेन पण केलं होतं, पण आता एकदा एक्झाम मध्ये कसं लिहायचं तसं बघूयात. घ्या स्टेटमेंट. और दुसरं काय, त्यालाच आपण म्हणतो BeCl2 इज नॉन पोलर. एक्सप्लेन करायचं. फर्स्ट पॉइंट मगाचा जो होता तो आहे तसाच्या तसा रिपीट करायचा. डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. पुढं काय म्हणलं होतं? द रिझल्टंट Dipole moment is vector sum of dipole moments of different bonds. resultant dipole moment is the sum of is the vector sum of different bonds. सेकंड पॉइंट, मग आजचा सेकंड पॉइंट बघा काय होता. BF बॉन्ड पोलर आहे आणि त्याला डायपोल मोमेंट आहे. इथं सुद्धा काय म्हणायचं आता, BeCl बॉन्ड BeCl2 BeCl bond is polar and has dipole moment. BCl2 is non-polar दिलंय ना? हो, तोच नॉन पोलर काय ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय. बॉन्ड पोलर असून सुद्धा. पुढं काय थर्ड पॉइंट आपण मगाशी काय केलं होतं बघा, BF3 मधले बॉन्ड अँगल्स सांगितले होते. तर तसं इथलं BeCl2 मधला बॉन्ड अँगल सांगायचा. काय बॉन्ड अँगल आहे?
सर 180 का 180 डिग्री, करेक्ट. लिनियर मोलिक्यूल. त्याचा अर्थ काय होईल, या डिरेक्शनला जेवढा हा क्लोरीन पुल करणार आहे एक्झॅक्टली तेवढंच स्ट्रेंथने इकडं पुल केलं जाणार आहे. तो रिझल्टंट वेक्टर काय आला, इकडची जेवढी स्ट्रेंथ आहे मॅग्निट्यूड तेवढाच आहे बट ऑपोजिट इन डिरेक्शन, सो दे विल कॅन्सल इच अदर. म्हणजे ओव्हरऑल म्यू इज इक्वल टू 0. तो लास्ट पॉइंट. So they cancel each other. Therefore, net delete करतो. सर एक मिनिट. Okay. झालं सर. बघा नेक्स्ट. होमवर्क साठी दिलाय ऍक्च्युली. डायपोल मोमेंट ऑफ HF इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ HCl. काय रिझनिंग सांगणार? दोघांच्या स्ट्रक्चर्स मध्ये काही फरक आहे का? Sir, because fluorine is more electronegative than fluorine. करेक्ट. बाकी काहीच नाहीये त्याच्यात. करेक्ट. त्याफर मॅग्निट्यूडच याचा जास्त येतोय आणि त्याच्यामुळं डायपोल मोमेंट जास्त आहे. करेक्ट, बरोबर. मी इथं रिझन लिहून ठेवतो ब्रॅकेट मध्ये. F मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. डायपोल मोमेंट ऑफ, हा बोल. सर ते आधीचा 1 मिनिट दाखवू शकतो का तुम्ही PCl2? हो हो दाखव. झालं सर. हा. डायपोल मोमेंट ऑफ CO2 इज 0. CO2 चं काय सांगायचं आता? CO2 चं स्ट्रक्चर हे आहे. बॉन्ड अँगल
180 सर. 180. म्हणजे एक्झॅक्टली याच्यासारखं सांगायचं आहे का नाही? BeCl2. बरोबर, तुम्ही इकडे ब्रॅकेटमध्ये फक्त लिहून ठेवतो. सेम नको म्हणायला, सिमिलर म्हणतो. सिमिलर टू BeCl2. बॉन्ड अँगल 180. म्हणजे तुम्ही काय एक्सप्लेन करणार आहे? एका डिरेक्शनचा डायपोल मोमेंट दुसऱ्या डिरेक्शनचा डायपोल मोमेंट कॅन्सल आउट करतोय. नेक्स्ट बघा. डायपोल मोमेंट ऑफ NF3 इज लेस दॅन दॅट ऑफ NH3. हे इम्पॉर्टंट आहे, हे थोडस मी एक्सप्लेन करतो. NF3 आणि NH3. सर हा. तुम्ही ते स्क्रीनवर लिहिलं ते परत दाखवू शकता का? CO2 साठी दाखवतो. थांबा. आय होप गेले इथे. नाही गेलं ते. एक मिनिट मी काढतो ना. हेच पाहिजे होतं ना, काही इथलं एक्सप्लेनेशन पाहिजे होतं. सर ते खालचं एक्सप्लेनेशन. बॉन्ड अँगल 180 डिग्री. झालं सर, थँक्यू. स्टेटमेंट घेतलं का तुम्ही? डायपोल मोमेंट ऑफ NF3 इज लेस दॅन दॅट ऑफ NH3. खरं तर NF3चं जास्त असायला पाहिजे. फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके, काय एक्सप्लेनेशन देता येईल? आधी स्ट्रक्चर्स काढू म्हणजे मग लक्षात येईल नेमकं काय करायचं ते. अमोनियाचं स्ट्रक्चर काय असतं? जॉमेट्री. काय झालं? हे जॉमेट्री. म्हणजे आपण असं म्हणूयात की याचं जर मला स्ट्रक्चर काढायचं झालं तर मी असं काहीतरी करणार आहे. याला फक्त वरची जी लोन पेअर आहे मी फक्त विथ ऑर्बिटल दाखवतो. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्याऐवजी जर NF3 घेतला तर बाकी सगळं सेम असेल, फक्त हायड्रोजनच्या ऐवजी फ्लोरीन. काय फरक पडतो आता लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय ते डोक्यात ठेवाय. जेव्हा एखाद्या ऍटम कडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्यावेळेला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या साईडला डायपोल मुवमेंट जात असतो. ओके, म्हणजे लोन पेअर्सची जी ऑर्बिटल आहे ती इलेक्ट्रॉन ओढून घेते आणि तो बॉन्ड असल्यासारखा तो पोलर बनत असतं. म्हणजे त्याला एक रिझल्टंट वेक्टर आहे याचा कुठल्या डिरेक्शनला? या डिरेक्शनला. सेम प्रकार इथं असणार आहे. आता विचार करायचा की आता हायड्रोजन आणि नायट्रोजन याच्यातलं जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? नायट्रोजन. नाही, नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. म्हणजे इथला डायपोल मोमेंटची डिरेक्शन काय झाली? या बॉन्डची नायट्रोजन कडे.
याची काय झाली? नायट्रोजनकडं. या बॉन्डची काय झाली? टुवर्ड्स नायट्रोजन. म्हणजे सगळ्याला मिळून एक डिरेक्शन येते का नाही बघा. येस सर. या तिघांचं जे नेट असेल, नेट डायपोल मोमेंट, ते असं येणार आहे मधनं. ओके, सो डिरेक्शन सेम येते. याच्या उलट इथं काय होतंय बघा, नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे का फ्लोरीन? फ्लोरीन. सो इकडं काय होईल? डिरेक्शन अपोजिट झाली डायपोल मोमेंटची. म्हणजे या तिघांच्या डायपोल मोमेंटची वेक्टर सम काय येईल तर खालच्या डिरेक्शनची येईल. म्हणजे ऑपोजिट इन डिरेक्शन आहे, बट इट इज नॉट इक्वल इन मॅग्नेट्यूड याच्याशी कम्पेअर केलं तर. आणि त्याच्यामुळे त्याला नेट काहीतरी इफेक्ट येतोय. डायपोल मोमेंट इज नॉट झिरो, बट इट इज लेस दॅन दॅट ऑफ अमोनिया. सो याचा डायपोल मोमेंट जास्त आहे. सो म्यू इज ग्रेटर दॅन दिस टू. कळलंय का परफेक्ट सगळ्यांना? मेन्शन करू आपण. हे सगळं बाकीचा जो कचरा झाला इथं तो थोडासा क्लीन करतो. डायग्राम काढून टाका आधी. रिझल्टंट डायपोल मोमेंट्स टोटल मिळून डिरेक्शन ऑपोजिट आहे बघा. डिलीट करतो. सर 1 मिनिट. ओके.
फर्स्ट पॉईंट डिलीट करतोय फक्त. हा डायग्राम पण काढू. डायग्राम झाली आहे ना सगळ्यांची. डायग्राम कट करतो नाही तर. डिलीट करतो. How is covalent character developed in ionic bond? टॉपिक चेंज होतोय आता. आता आपण जे बघत होतो डायपोल मोमेंट, याचा अर्थ होत असतो बॉन्ड कोव्हॅलंट आहे आणि त्याच्यामधली पोलॅरिटी आपण बघतोय, म्हणजे त्यातला आयनिक कॅरेक्टर आपण बघतोय. आता उलट बघायला लागणार आहे. आता आयनिक बॉन्ड कन्सिडर करायचा आहे आणि त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर कन्सिडर करायचं. बघा आता हे थोडंसं एक्सप्लेन करायचं ट्राय करतो, म्हणजे मग लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं. बघा आता समजा एखादा आयनिक बॉन्ड आपण कन्सिडर केला. समजा आपण म्हणलं NaCl. NaCl बॉन्ड तयार कसा होतो? NaCl बॉन्ड तयार करण्यासाठी आपण असं म्हणतो Na ॲटम होता, त्याच्याकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता आउटरमोस्ट शेलमध्ये. क्लोरीन होता, क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज होती. तर याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, तो याला देऊन टाकतो. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्यामुळे Na+ आयन तयार होतो प्लस Cl- आयन तयार होतो. अँड बोथ दिस oppositely charged ions are attracted due to electrostatic force of attraction. सो आता हे जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, हे आपण जर ॲटमचा किंवा आयन्सचा डायरेक्टली विचार केला तर ते किती क्लोज येणार आहेत एकमेकांचा त्याचा विचार करायचा. म्हणजे आता Na ॲटम म्हणून जर बघितला तर तो असा असेल: न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. आणि या थर्ड शेल मध्ये हा सिंगल इलेक्ट्रॉन होता. आतमध्ये हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत.
त्याच्या आतमध्ये 2 इलेक्ट्रॉन. हे सोडियमचं स्ट्रक्चर आहे. क्लोरीनचं स्ट्रक्चर, न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल मध्ये 8, लास्ट शेल मध्ये 7. आता काय आपण म्हटलं, मगाशी म्हटलं तो पार्ट इकडे दाखवतो, हा इलेक्ट्रॉन याला देऊन टाकणार आहे. म्हणजे आता स्ट्रक्चर काय तयार झालं, Na+ आयनचं न्यूक्लियस, फर्स्ट शेल, सेकंड शेल. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल मध्ये 8. क्लोरीनचं फक्त आउटरमोस्ट दाखवतो. एट इलेक्ट्रॉन तो सोडियम कडनं आलेला आहे. आता यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, हे ठीक आहे. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे ओव्हरऑल. सो हे एकमेकांच्या क्लोज येतील. पण किती क्लोज येतील? हे टच करतील एकमेकांना? टच नाही करू शकत, कारण जर हे असे टच करायला आले, हा Na+ आयन आहे, यानं जर असं Cl- आयनला टच केलं तर इथं काय आहे आउटरमोस्ट शेल मध्ये? इलेक्ट्रॉन्स आहेत सगळे. चालेल का तसं? इलेक्ट्रॉनने टच केलेलं नाही चालणार आहे. म्हणजे काय होईल, एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती येऊन तो Na+ आयन थांबेल Cl- आयन पेक्षा. आता आपण असं कन्सिडर करू. आता मी हे डिलीट करतो सगळं. आता मी काय म्हणतोय बघा, समजा मी असं म्हटलं Na+ आयन आहे, हा Na+ आहे आणि हा Cl- आयन आहे. ऑब्झर्व करा, मी Na+ आयन लहान काढलाय Cl- पेक्षा. असं का? तर Na+ ची आपण थर्ड शेल काढून टाकली. Na+ ला सेकंड शेलच आहे आणि क्लोरीनला मात्र थर्ड शेल आहे. सो असं आता मी काढलंय आणि इथे इलेक्ट्रॉन्स आहेत सगळे. उलट हा पॉझिटिव्ह चार्ज या इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल का नाही सगळं? म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे की हा पॉझिटिव्ह चार्ज मुळे यातले सगळे जे इलेक्ट्रॉन्स असतील आणि याच्या आतमध्ये न्यूक्लियस असेल ना, क्लोरीनच्या आत, इथं त्या क्लोरीनच्या न्यूक्लियस वरती चार्ज काय आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे मी तेही दाखवतो, इथं आतमध्ये काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग आता काय होणार, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल करतील, म्हणजे न्यूक्लियसला त्या रिपेल करेल आणि इलेक्ट्रॉन्सला मात्र अट्रॅक्ट करेल क्लोरीनच्या. म्हणजे क्लोरीन आपल्याला असा दिसेल. निगेटिव्ह चार्ज त्यातलं सगळे या डिरेक्शनला आलेत. आणि त्याचं न्यूक्लियस जो आहे तो असा लांब जाऊन पडलाय, कुठेतरी ढकलला गेलाय. कळतंय का बघा हे काय बोललो ते? हो सर. सगळ्यांना बरोबर कळलंय? आता तुम्हाला एक लक्षात येत आहे का बघा, की याचा अर्थ हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे जर न्यूक्लियस कन्सिडर केलं, हा पॉझिटिव्ह चार्ज तर न्यूक्लियसच होता, तर 2 न्यूक्लियाच्या मध्ये इलेक्ट्रॉन शेअर केल्यासारखं नाही दिसत आहे का तुम्हाला? हे सगळे इलेक्ट्रॉन्स दोघांच्या मध्ये शेअर केलेत. सो ह्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर आलं. हा बॉन्ड कोव्हॅलंट नाहीये, पण त्याच्यामध्ये शेअरिंग दिसतंय म्हणून आपण याला म्हणणार आहे कोव्हॅलंट कॅरेक्टर. ओके. मग आता ज्या टर्म्स मी यूज करतोय त्या टर्मिनॉलॉजी आता समजून घ्या मी काय काय बोलतोय. एक आहे पोलरायझेशन. पोलरायझेशन याचा अर्थ आता आपण काय केला, पॉझिटिव्ह चार्ज
याने या क्लोरीनचे सगळे इलेक्ट्रॉन या डिरेक्शनला ओढून घेतले, म्हणून मी त्या साईडला निगेटिव्ह चार्ज घेतो आणि त्याच्या न्यूक्लियसला ढकलून दिलं, म्हणजे त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे या क्लोरीन मध्ये पोलर तयार झाला का नाही, 2 पोल्स तयार झालेत का नाही? बरोबर आहे. म्हणजे आता Cl मायनस आयन मध्ये 2 पोल्स तयार होतात ड्यू टू प्रेझन्स ऑफ दिस कॅटायन. या प्रोसेसला आपण म्हणणार आहे पोलरायझेशन. आता सेकंड टर्म आहे पोलरायझिबिलिटी. पोलरायझिबिलिटी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ कॅटायन टू पोलराइज अनायन. तुम्हाला एक लक्षात येते, हे जर मी पोलराइज केलं अनायनला तर त्याचा शेप आता स्फेरिकल नाही राहणार. बरोबर आहे ना, ओव्हल झाला, बरोबर ना, स्फेरिकल नाही राहिला Cl मायनस आयन, तर थोडं ओव्हल शेप येतो. म्हणून याला म्हटलं जातं स्ट्रेंथ ऑफ कॅटायन टू डिस्टॉर्ट शेप ऑफ अनायन. याला सुद्धा पोलरायझिबिलिटी असं म्हणतात. आणि थर्ड आहे, मी बरोबर बोललो का? थांबा, नाही मी चुकीचं बोललो. याला म्हटलं जातं पोलरायझिंग पॉवर. चुकीचं बोललोय मी आता. पोलरायझिंग पॉवर म्हणजे स्ट्रेंथ ऑफ कॅटायन आणि पोलरायझिबिलिटी म्हणजे याचा अर्थ होत असतो टेंडन्सी ऑफ अनायन टू गेट डिस्टॉर्टेड. म्हणजे क्लोरीनची किती ताकद आहे स्वतःला डिस्टॉर्ट करून घेण्याची, ओव्हल शेप मिळवण्याची आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जेस ऑपोजिट डिरेक्शनला नेण्याची. याला म्हणायचं पोलरायझिबिलिटी. आणि पोलरायझिंग पॉवर म्हणजे काय? हा जो कॅटायन आणलेला आहे, या कॅटायनला त्याची ताकद किती आहे जवळ आल्यानंतर याच्या इलेक्ट्रॉनला ओढून घेण्याची. कशावरती अवलंबून असेल ही पोलरायझिंग पॉवर? जर मी असं कन्सिडर केलं, त्याच्यावरती आता 1+ चार्ज आहे, त्याच्याऐवजी जर दुसऱ्या कुठल्या कॅटायनवर 2+ चार्ज असेल तर जास्त स्ट्रॉंगली ओढेल ना तो त्या इलेक्ट्रॉन्सना. बरोबर ना, सांगा मला. 1+ पेक्षा 2+ चार्ज हा इलेक्ट्रॉन्सला जास्त स्ट्रॉंगली ओढेल का नाही? सो Na+ पेक्षा Mg2+ ची पोलरायझिंग पॉवर जास्त आहे का नाही? सिमिलरली Mg2+ पेक्षा Al3+ ची पोलरायझिंग पॉवर जास्त असेल. म्हणजे जेवढा चार्ज मोठा तेवढं हे पोलरायझिंग पॉवर कॅटायनची वाढवत जाऊ शकतो आपण. आता विचार करायचा, F- घेतला, Cl- घेतला, Br- आणि I-, याच्यामध्ये पोलरायझिबिलिटी कुणाची जास्त कुणाची कमी विचार करायचा सायझेसचा. F- त्याच्यापेक्षा Cl मोठा, त्याच्यापेक्षा Br मोठा, त्यापेक्षा I मोठा. याचा अर्थ काय होत असतो? याच्या न्यूक्लियस पासून हे इलेक्ट्रॉन्स लांब आहेत, त्याच्यापेक्षा याच्या न्यूक्लियस पासून हे इलेक्ट्रॉन्स लांब आहेत, त्यापेक्षा या न्यूक्लियस पासून हे इलेक्ट्रॉन्स लांब आहेत. म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन्स कमीत कमी बॉन्डेड आहेत त्याच्या न्यूक्लियसला? कमी टाईटली बॉन्ड कोण आहे? आयोडीन, कारण ते लांब गेलेले आहेत त्याच्या न्यूक्लियस पेक्षा. म्हणजे याच्या इलेक्ट्रॉन्सला ओढून घेणं सोपं आहे का नाही कॅटायनला? बरोबर आहे. फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स त्याच्या न्यूक्लियसच्या खूप जवळ आहेत, त्याच्यामुळे त्याला ओढून घेणं अवघड जाईल. त्याच्यापेक्षा सोपं जाईल क्लोरीनचे ओढून घेणं, त्याच्यापेक्षा सोपं जाईल ब्रोमीनचे ओढून घेणं, त्यापेक्षा सोपं जाईल आयोडीनचे, कारण आयोडीनचे इलेक्ट्रॉन्स खूपच लांब आहेत त्याच्या न्यूक्लियस पासून, त्यामुळे ते ओढणं सोपं आहे. म्हणजे आता मी काय दाखवतोय बघा, समजा मी असं कन्सिडर केलं, एक कॅटायन घेतला, सेम स्ट्रेंथ, सेम साईज, सगळं सेम घेतोय. याच्या समोर अनायन या साईजचा आणला, अनायन वाढवतो, मोठा करतो.
अनायन अजून मोठा करतो आणि अनायन अजून मोठा घेतो. याच्यामध्ये अनायनची ताकद, अनायनला कुठल्या जास्त डिस्टॉर्ट केलेलं असेल इथं कसं दिसेल? हे आहे तसंच आहे. कॅटायन आहे तसंच काढतोय मी. पण अनायनचं काय झालं असेल? अनायनचा साईज एवढा आहे. त्याच्या साईज प्रमाणे निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्या साईज प्रमाणे. आणि लास्ट सगळ्यात जास्त डिस्टॉर्शन कोणाचं झालं? वाट कुठल्या शेपची लागली त्याची? म्हणजे जो अनायन सगळ्यात मोठा असेल त्याच्यामधनं आपण डिस्टॉर्शन सगळ्यात जास्त आणू शकतो. काही डाऊट येतोय का याच्यात? म्हणजे त्याचा अर्थ होत असतो यातलं कोव्हॅलंट कॅरेक्टर हायएस्ट आलं का नाही? कारण हे इलेक्ट्रॉन्स या दोन जणांमध्ये शेअर केले गेले असा अर्थ होतो त्याचा. ओके, याच्यामध्ये मिनिमम असेल कोव्हॅलंट कॅरेक्टर. आता हे एक्सप्लेन करण्याला आपल्याला टर्म दिलेली आहे फजान्स रूल्स. फजानचा रूल काय सांगतो आपल्याला? फर्स्ट रूल, कॅटायन स्मॉल, अनायन लार्ज is equal to higher covalent bond, higher covalent character. जर आता मी काय बोललो ते लक्षात आलं असेल तर तुम्हाला हे कळलं असेल की जर कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे पण कॅटायन मोठा आहे पण 1+ चार्ज आहे, तर पॉझिटिव्ह चार्जचं कॉन्सन्ट्रेशन कुणामध्ये जास्त झालेलं असेल? 1+ चार्जचं. हा जास्त कॉन्सन्ट्रेटेड असेल, बरोबर आहे, पॉझिटिव्ह चार्ज, कारण त्याचा साईज कमी आहे. म्हणजे हा जास्त पोलरायझेशन करू शकेल का नाही? ओढून घेऊ शकेल पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्जला याच्यापेक्षा. म्हणजेच कॅटायन लहान पाहिजे तर कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त चांगलं येतं. त्याच्यानंतर सेकंड रूल, greater charge on cation or anion is equal to higher covalent character. काय असं? समजा मी कंपेअर केलं, कॅटायन 1+ चार्ज वाला आहे, त्याच्या समोर हा Cl- आयन आणला, पॉझिटिव्ह चार्ज घेतो, हा क्लोरीन आहे Cl-, आणि त्याच्याऐवजी जर मी 2+ चार्ज आणला, 2+ चार्ज याचा अर्थ होत असतो अजून मी लहान केलं. क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनला कोण जास्त स्ट्रॉंगली ओढेल आणि क्लोरीनच्या न्यूक्लियसला कोण स्ट्रॉंगली ढकलेल? 1+ चार्ज का 2+ चार्ज? 2+ चार्ज जास्त स्ट्रॉंगली ढकलेल याच्या पॉझिटिव्ह चार्जला, म्हणजे हा जास्त चांगलं डिस्टॉर्शन करेल. म्हणजे जेवढं पॉझिटिव्ह चार्ज जास्त तेवढं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. सिमिलरली निगेटिव्ह चार्जेस मी वाढवत गेलो तर इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन पण जास्त होईल आणि त्याच्यामुळे सुद्धा डिस्टॉर्शन जास्त होईल. हर्षदा दाखवतोय, एक मिनिट. आय होप मी कंप्लीट त्याला इरेज नाही केलेलं.
एक लास्ट एक्सप्लेन करतो आणि मग आधीची स्लाइड दाखवतो हर्षद. आणि थर्ड आहे कॅटायनचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर असं असलं S2 P6 P10 आणि याच्याऐवजी असं असलं S2 P6 तर याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. हे कॅटायनचं चाललंय. म्हणजे काय दाखवायचा ट्राय करतोय बघा मी. Na+ जर घेतलं आपण आणि त्याला जर मी कम्पेअर केलं Cu1+ बरोबर, Na+चं कॅरेक्टर काय झालं, Na+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 असं येतं. म्हणजे काय येणार आहे 1s2 2s2 2p6. म्हणजे हे कम्प्लिटली फिल्ड झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे 2s2 2p6 असं आलं. Cu1+ केलं तर काय येतं, ओरिजिनल त्याचं असतं 4s1 3d10. एक इलेक्ट्रॉन काढून टाकला म्हणजे 4s मध्ये 0 येईल, म्हणजे 3d मध्ये 10. म्हणजे त्याच्या आधीचं काय असणार आहे 3s2 3p6 3d10. म्हणजे याच्या अर्थ आलं. म्हणजे कोण जास्त कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो किंवा त्याच्या आयनिक बॉन्ड मध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं जास्त, कॉपरचं. कारण त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये d ऑर्बिटल सुद्धा आहे. लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या? हो सर. ओके. तर आपण याची प्रॅक्टिस आणि शेवटचा काहीतरी पाठ शिल्लक आहे तेवढा आपण उद्याच्या लेक्चरला पण बघू. हर्षदा एकच मिनिट, मी बॅक जातोय. तुला मिळालं की सांग, तुला हवी आहे ती स्लाइड. बाकीच्या आता गेलात तरी चालेल, रिलीव्ह केली तरी चालेल. ज्यांचं झालंय काही डाऊट असेल तर विचारा. बाय सर. बाय बाय, टाटा. बाय सर. बाय बाय. बाय सर. बाय. हे पाहिजे होतं का? हा, तुझं झालं की सांग. ओके, चलो टाटा टाटा, भेटूया.